कोल्हापुरात काय आहे फिरण्यासारखं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आत्ताच ही रील सेव्ह आणि शेअर करा. कारण आमच्या कोल्हापूरच्या मित्राने आम्हाला 3 दिवसात कोल्हापुरातील आणि कोल्हापुराजवळील बरीच ठिकाणं फिरवली. मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेस पकडून आम्ही उतरलो कोल्हापुरात. नंतर लाल परीत बसून थेट मित्राच्या घरी म्हणजेच गडिंग्लजला गेलो. नखरे जास्त आणि बजेट कमी असल्यामुळे 3ही दिवस मित्राच्या घरीच राहायचं असं आम्ही मित्राला न विचारता ठरवलं. या संपूर्ण ट्रिपची आयटरनरी ही स्वतः सत्याने म्हणजेच आमच्या कोल्हापूरच्या मित्राने ठरवली होती. मग काय, मस्त फ्रेश होऊन आम्ही निघालो थेट आदमापूरच्या बाळूमामाचं दर्शन घ्यायला. पिवळा भंडारा लावून बाळूमामाचं दर्शन घेतल्यावर पावसाळ्यात आमचा राऊतवाडी धबधब्याला झ्याक असतो असं सत्याने डायलॉग फेक आणि गाडी थेट वळवली राधानगरी अभयारण्यात. तिथे पोहोचतात बघतो तर काय, 4-5 दिवस पाऊस कमी पडल्याने धबधब्याला पाणीच नव्हतं. मग मित्राला 4 शिव्या टाकत थेट कोल्हापूरच्या झणझणीत तांबड्या पांढऱ्या रस्त्यानेच आमचा राग काय तो शांत केला. आता पुढचे दिवस आम्ही काय काय पाहिलं हे पाहण्यासाठी फॉलो बटन दाबून टाका, कारण